आपल्याबरोबर पोलीस आयुक्त मधुकर पांडे सर आहेत। सर, आज मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन झालेलं आहे। एकच मत आहे, अनेकांशी आमची प्रतिक्रिया घेतली की आम्हाला शांततेने आंदोलन दिलं जाऊ पाहिजे होतं, असं त्यांचं मत आहे। काय नेमकं कारण आहे, कशा प्रकारे कारवाई केली जाते? ते कसं आहे की एक या ठिकाणी एक मोर्चा काढण्याचा अर्ज, एक तर आम्हाला 2 अर्ज प्राप्त झाले, त्यामुळे पण एक कन्फ्युजन होता। पहिला जो अर्ज होता त्यात जो रूट होता आणि दुसरा जो अर्ज होता त्यात जो रूट होता, आम्हाला फक्त त्यांना हेच आमची विनंती होती की तुम्ही हे रूट थोडासा चेंज करा, तर ते त्यांना मान्य झाला नाही। आणि मग एक हायकोर्टाचा जजमेंट मागे आला होता की मोर्चा काढताना रूट वगैरे जे आहे ते लोकांनी चेंज केला पाहिजे, म्हणजे पोलिसांशी संपर्क करून आणि हे करून केला पाहिजे। दुसरी एक इथे काही एक अशी एक काहीतरी अफवासारखी पसरली गेली आहे की मागील काही दिवसापूर्वी व्यापारी लोकांनी मोर्चा काढला होता आणि त्यांना पोलिसांनी परवानगी दिली, आम्हाला नाही दिली। असं नाही आहे, त्यांना पण पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तरी ते जो लोक रस्त्यावर आले त्यांच्यावर FIR करून आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे। इथे तो जो रूटचा जो विषय होता त्यामुळेच, आणि तो आमच्याकडे काही इंटेलिजन्स इनपुट्स होते, त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला। जे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सकाळी असं म्हटलं होतं की त्यांच्या मोर्चाला परवानगी होती, मग आमच्या मोर्चाला, आणि ते अनेक लोकांनी इथे देखील मगापासून हे दिले। मी आपल्याला सांगतो, त्यांच्या मोर्चाला परवानगी नव्हती, त्यांच्या मोर्चाला आपण परवानगी नाकारली होती, तरी ते लोक रस्त्यावर आले, त्यामुळे आम्ही त्याच्यावर कायदेशीर FIR गुन्हा दाखल केलेला आहे। जी लोक बोलतात मीडियाशी किंवा प्रसार माध्यम त्यांना देखील थांबवलं होतं, त्यांना देखील बोलू दिलं जात नाहीये, हे पण कारवाईचा भाग असं वाटतं का? नाही, ते आपण तसं काही सूचना कोणाला दिलेली नाही। ही कधीपर्यंत कारवाई सुरू राहील किंवा कधीपर्यंत आपण हा बंदोबस्त असाच राहील? बंदोबस्त थोडासा वातावरण निवडेपर्यंत आम्ही ठेवूया। कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी आम्हाला सगळ्यांच्या आमची लोकांची विनंती आहे, त्यात पोलिसांना सहकार्य करा। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर मधुकर पांडे सर होते, जे पोलीस आयुक्त आहेत मीरा भाईंदरचे, आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे इथे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला परवानगी नव्हती, मोर्चाला परवानगी नव्हती, मात्र प्रसारमाध्यमांशी बोलायला देखील आम्ही कोणाला अडवलं नाही असं देखील सांगितलं। मात्र मगापासून आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात जे लोक प्रसारमाध्यमांशी बोलतात, आपलं मत व्यक्त करतात, त्यांना देखील पोलिसांनी आतमध्ये घेतलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं। त्यामुळे आता हा संपूर्ण कारवाई आहे किंवा हे जे आंदोलन आहे, मोर्चा आहे, कुठपर्यंत चालतो, कधीपर्यंत चालतो, हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यावर हे आंदोलन झाल्याच्या नंतर पोलीस काय कारवाई करतायत, जे ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मीरा भाईंदर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।